हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 12. 15 दिवसांनी आमची नात गोवरानं आजारी म्हणून मला ठाण्याला जावं लागलं. नातीचं दुखणं विकोपाला गेल्यानं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी स्वामींकडे निरोप दिला. ती रात्र फारच वाईट गेली, पण परमेश्वर कृपेनं ती वाचली. 6 दिवस राहून मी ज्या दिवशी पुण्यात परतले त्याच दिवशी रात्री ओम नमो जी आद्या या ओवीपासून पुन्हा ज्ञानेश्वरी निरूपण सुरू झालं. प्रवचनानंतर सौ सरलाताई म्हणाल्या, त्या दिवशी रात्री स्वामी थोडे अस्वस्थ होते. त्यांनी महामृत्युंजयाचा जप केला. सकाळी म्हणाले, धोका टळलाय, वाईट वेळ होती. संत काही न बोलता असंख्य जीवांना सर्व बाजूनं सांभाळत असतात हे पाहून कृतज्ञतेनं अंतःकरण भरून येतं. प्रथम काही वर्ष स्वामींनी मला सर्व प्रकारची कामं करायला दिली. अगदी केंद्राची स्वच्छता ठेवण्यापासून ते स्वामींचं सर्व बोलणं टेप करणं, प्रवचन करणं, कार्यक्रम आखून पार पाडणं, ग्रंथलेखन वगैरे वगैरे. मग हळूहळू माझा स्वभाव, काम करण्याची पद्धती, एकांतप्रियता, वय लक्षात घेऊन माझी कामं मर्यादित केली. त्या संबंधात बोलताना स्वामी म्हणाले, ज्याची शक्ती बुद्धी ज्या कामाला योग्य आहे त्यासाठीच ती वापरली गेली पाहिजे. ज्याला प्रवचन करणं, लेखन करणं, केंद्र चालवणं शक्य आहे, त्याला जर झाडलोटीची कामं दिली तर गुरु आज्ञा म्हणून ती साधक व्यक्ती ते काम करेलही, पण जे कार्य आपल्याला उभं करायचं आहे त्यासाठी त्या कामाला योग्य अशा व्यक्तीचीच नियुक्ती करायला पाहिजे. गड्याचं काम राजानं केलं तर मग राजाचं काम कोणी करायचं? म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्या पातळीवरची कामं भगवंतानीच नेमून दिलेली आहेत, तीच कामं त्यानं करायची. भलती कामं करण्यात आपला वेळ, शक्ती वाया घालवायची नाही. स्वामींकडे येणाऱ्यांपैकी कुणी आजारी असेल, त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं असेल तर स्वामी सहज बोलताना सांगत, अमुक व्यक्ती आजारी आहे, मग मी जायचं आहे का? तुमच्या मनात काय आहे? मी विचारत असे. स्वामी म्हणत, हो, मला वाटतं एकदा जाऊन बघून या. मग मी जाऊन त्या व्यक्तीचा मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरांना भेटून सर्व चौकशी करून येत असे आणि स्वामींना सविस्तर सांगत असे. एखाद्या वेळी म्हणत, अमुक एक व्यक्ती आजारी आहे, पण तुम्ही जायला नको. नुसतं कानावर घातलं. एक डॉक्टर या नात्यानं जेवढं काही करायला स्वामी सांगत तेवढं मी करत असे. स्वामी ती व्यक्ती पूर्ण बरी होऊन येईपर्यंत तिची वारंवार चौकशी करत असत. ती बरी होऊन नमस्काराला आली की म्हणत, साधकांनी प्रकृती सांभाळली पाहिजे. आजारी पडलात तर साधना कशी होणार? नायम आत्मा बलहीनेन लभ्यः. तेव्हा सांभाळा. एकदा परगावी गेल्यावर तिथं सर्वांच्या पुढे जाऊन स्वामींजवळ टेप ठेवणं जमलं नाही. स्थानिक मंडळींची त्याबद्दल नाराजी दिसली म्हणून मी एका साधकाला टेप घेऊन स्वामींजवळ बसायला सांगितलं. परंतु त्या दिवशी टेप नीट झाला नाही. मी टेप केला नाही हे स्वामींच्या लक्षात आलं. घरी आल्यावर त्यांनी मला विचारलं, प्रवचन टेप झालंय की नाही? नाही झालं. त्याचं लक्ष नव्हतं. मी म्हटलं. स्वामी म्हणाले, मग तेच म्हणतो, जेनू काम तेनू थाय. ज्याला जे काम दिलं ते त्यानंच करायचं. दुसरा काय म्हणतो ते बघायचं नाही. यापुढे टेपचं काम तुम्हीच करायचं. त्यासाठी पुढे येऊन बसायचं. काल एवढं चांगलं प्रवचन सत्संग झाला, ते सगळं गेलं ना. यापुढे तसं करायचं नाही. स्वामी सांगतील ते ऐकायचं. आज इथेच थांबूया.
या प्रकरणातला 13वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.